माझा गिरीश महाजनांना एक प्रश्न आहे की त्यांनी जे स्टेटमेंट केलं की त्यांनी मोर्चासाठी परवानगी घेतली होती, पण परवानगीमध्ये तुम्ही पूर्णतः रस्ता बंद करू शकता, त्याचबरोबर तेथील रहदारीला त्रास होईल, येणाऱ्याला त्रास होईल असं तुम्हाला लिहून दिलं होतं का? मोर्चा काढायचा आहे, तुम्हाला आंदोलन करायचंय, तर तुम्ही आपलं याला जाऊ ना, आझाद मैदानात जाऊन बसा ना. तुम्हाला काय धिंगाणा घालायचं तर आझाद जसं मागे जरांगे पाटील आले होते, तुम्ही कुठं बसवलं होतं? आझाद मैदानात बसवलं होतं ना. मग तुम्ही पण आझाद मैदानात ना. मुंबईतले रस्ते कशाला बंद करता? आधीच मुंबईमध्ये ट्रॅफिक एवढी असते आणि त्याच्यात तुम्ही मोर्चे काढतात, ते पण कुठल्या वेळेला काढायला पाहिजे, काय वेळेला काढायला पाहिजे? बरं, महाजनांचं सोडा, पण मुंबईतले जे पोलीस आयुक्त आहेत, पोलीस अधिकारी आहेत, यांना समज नव्हती का की आज तुम्ही परवानगी देता कुठल्या मोर्चाला, तर ते मोर्चा कुठल्या पद्धतीने निघाला पाहिजे, कशा पद्धतीने निघाला पाहिजे, कुठून निघाला पाहिजे आणि तिथून सामान्य माणसाला त्रास झाला नाही पाहिजे, ट्रॅफिक जाम नाही झालं पाहिजे, याची सर्वस्व जबाबदारी कोणाची होती? पोलिसांची होती ना. त्या बाईला दोष देऊन काय उपयोग आहे? जी माता भगिनी जी एवढी ओरडू सांगत होती की तुम्ही ट्रॅफिक खाली करा आणि तिच्यावर पोलीसवाले ओरडत होते, यांना लादा वाटायला पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्हाला मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे, तुम्ही आझाद मैदानात जाऊन बसा. असं रस्त्यावर उतरून जनतेला त्रास होईल असं कुठल्याही गोष्ट करू नका. आणि मोठमोठे स्पीच देण्याच्या वरीनं विचार करत जा की परवानगी घेतली होती. परवानगीचा अर्थ असा नाहीये की तुम्ही काही करणार. तुमचं सरकार आहे म्हणजे का तुम्ही काही करणार का?